नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. बघा, महाट्रान्सको वित्तलेखाच्या आपण दुसरं चॅप्टर अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे पुस्तकपालनाची द्विनोंद पद्धत. ओके, इंट्रोडक्शन आणि यामध्ये कसं जे रोज किड नोंदी आपण अभ्यासणार आहोत त्याचा हा बेस आहे. तर हे आपण दोन भागामध्ये याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. त्यानंतर आपण जर्नल नावाचा टॉपिक अभ्यासणार आहोत. जर्नल अभ्यासना अगोदर आपल्याला हे अभ्यासणे फार गरजेचं आहे. ओके, आज थोडंसं लेक्चर डिले झालं, त्याबद्दल मनापासून सॉरी, कारण की थोडीशी तब्येत तुम्हाला आवाजामध्ये फरक जाणवतच असेल. तर बघा, सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आणि ईद उल फितर निमित्त हार्दिक शुभेच्छा. ओके, तर बघा आज आपण बघा या निमित्त ऑफर सुद्धा ठेवलेली आहे. हा 300 रुपयाचा जो कोर्स होता आपला 299चा, तर आज जर तुम्ही परचेस केलं तर ईद आणि समर्थ स्वामींचा प्रकट दिन या निमित्त आपण याला काय केलेलं आहे तर 249 रुपयालाच या कोर्सला ओके सेलसाठी ठेवलेलं आहे. तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता. बघा आता दुहेरी नोंद पद्धतीची संकल्पना काय आहे, कन्सेप्ट ऑफ डबल एंट्री सिस्टम काय. तर बघा, पहिला मी मुद्देसूद घेणार आहे, जास्त तुमचं फापट बसारा देऊन तुम्हाला परीक्षेत जे उपयोगी आहे ना तेच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये, जास्त टाइमपास करणार नाही. तर बघा, कन्सेप्ट ऑफ डबल एंट्री सिस्टम काय म्हणते, तर एव्हरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अफेक्ट्स टू अकाउंट, म्हणजेच प्रत्येक आर्थिक व्यवहार हा दोन खात्यांवरती परिणाम करणारा एंट्री करत असताना. दुहेरी नोंद पद्धतीत आपण बघितलं होतं की दोन भागावरती काय होत असते, परिणाम होत असते. तर बघा, एक खातं काय होत असते तर विकलन म्हणजेच नावे होते, आणि दुसरं खातं म्हणजेच क्रेडिट, ज्यालाच मराठीमध्ये समाकलन किंवा जमा असे म्हणतात. म्हणजेच इंग्लिशवाल्यांनी लक्षात ठेवा की वन अकाउंट काय होणार आहे तुमचं तर डेबिट होणार आहे, आणि अनदर अकाउंट जे असणार आहे ते क्रेडिट होणार आहे. ओके, आजचे दिवस फक्त आवाज ऍडजस्ट करून घ्या. ओके, हॉस्पिटलला जाऊन आलो तर 1 ते 2 दिवसामध्ये क्लिअर होऊन जाईल. आज आणि उद्यामध्ये कसं हे चॅप्टर फक्त कसं असेल या आवाजामध्ये तुम्हाला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर कसं आपलं एकदम रेग्युलर बेसिसवरती ज्याप्रमाणे शिकवतो त्याच पद्धतीने आणि त्याच एनर्जीने शिकवण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर बघा आता डबल एंट्री सिस्टम याचा शोध आणि इतिहास लक्षात घेऊ. या अगोदर सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलंच आहे, परंतु एकदा लक्षात घ्या डिस्कवरी अँड हिस्ट्री काय आहे. तर बघा, ल्युका डी बर्गो पॅसिओली, ओके, या इटालियन व्यापाऱ्याने काय केलं तर 10 नोव्हेंबर 1494 रोजी या पद्धतीचा शोध लावलेला आहे. ओके, इंग्लिशमध्ये द इटालियन मर्चंट लुका डी बुर्गा पॅसिओली डिस्कवर्ड दिस सिस्टम ऑन नोव्हेंबर 10th 1494. आता बघा, मला एक सांगा, यांनी काय केलं 10 नोव्हेंबर रोजी काय केलेलं आहे या पद्धतीचा शोध लावला, म्हणून आपण 10 नोव्हेंबर म्हणून काय साजरा करतो तर ते आहे इंटरनॅशनल अकाउंटिंग डे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय लेखांकन दिवस. याला तुम्हाला स्टार मार्क करायचा आहे, कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट हे बघा हे पॉइंट आहे. काय तर बघा, 10 नोव्हेंबर काय तर आंतरराष्ट्रीय लेखांकन दिन म्हणजेच इंटरनॅशनल अकाउंटिंग डे आपण काय करतो सेलिब्रेट करत असतो. ओके, 10 नोव्हेंबर. यानंतरचा प्रश्न जर बघितला, पॉइंट जर बघितला, तर व्यवहारात दोन पक्ष असतात, टू पार्टीज इन अ ट्रान्झॅक्शन. बघा आता जेही तुम्ही एंट्री करसान जर्नल मध्ये तर दोन पक्ष असतील, त्याच्यामध्ये पहिला पक्ष असतो लाभ घेणारा आणि दुसरा काय असतो लाभ देणारा. समजून घ्या आता. बघा आता एव्हरी ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व टू पार्टीज. फर्स्ट वन पार्टी रिसिव्ह अ बेनिफिट्स और प्रॉफिट अँड द अदर पार्टी गिव्ह द बेनिफिट और प्रॉफिट. एक काय करणार आहे रिसिव्ह करणार आहे, दुसरा काय करणार आहे गिव्ह करणार आहे म्हणजे देणार आहे. ओके, लक्षात ठेवा. हे तुम्हाला डिटेलमध्ये शिकवतोच मी आणखी. तर बघा, व्यवहारात आणखी काय होईल तर दोन खात्यावरती प्रभाव पडणार आहे, टू इफेक्ट्स इन अ ट्रान्झॅक्शन. ओके, दोन होणार आहे. तर बघा, इन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन टू इफेक्ट टेक्स प्लेस. पहिलं काय डेबिट इफेक्ट आणि दुसरं काय होणार आहे क्रेडिट इफेक्ट. ओके, हे 4 पॉइंट अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट होते. आता 5वा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. तर बघा, आधुनिक संकल्पना काय, मॉडर्न कन्सेप्ट काय, तर बघा प्रत्येक व्यवहार संपत्ती म्हणजे असेट्स, देता म्हणजे लायबिलिटीज, भांडवल म्हणजे कॅपिटल आणि खर्च म्हणजे एक्सपेन्सेस आणि उत्पन्न याच्याशी संबंधित असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, जसे की संपत्ती व खर्च वाढले तर डेबिट करायचं म्हणजे इन्क्रीज इन असेट अँड एक्सपेन्सेस काय करायचं डेबिट इट, आणि संपत्ती आणि खर्च जर कमी झाला तर त्याला काय करायचं जमा करायचं म्हणजे डिक्रीज इन असेट्स अँड एक्सपेन्सेस. गोल्डन रूल्स ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट हे गोष्टी क्लिअर करून देतो, टेन्शन घेऊ नका, फक्त हे थोडंसं रीड करतो आज. बघा आता लेखांकीय माहिती नोंदवण्याची पद्धत कोणकोणती आहे. तर बघा, पहिली भारतीय पद्धत आहे. ओके, आपली भारतीय पद्धत आहे, जरी ती सायंटिफिक नसली तरी अजूनही
जे घाऊक व्यापारी आहेत, चिल्लर विक्रेते, ते याच पद्धतीचा वापर करत असतात. तसेच इंग्रजी पद्धत आहे. लेखांकीय माहितीचं दोन पद्धतीमध्ये डिस्ट्रीब्युशन आहे. एक म्हणजे इंडियन पद्धत आणि दुसरं म्हणजे इंग्लिश पद्धत. ओके, तर बघा इंग्लिश पद्धतीचे सुद्धा दोन प्रकार पडतात, ज्याला काय म्हणतात तर इनकम्प्लीट. बघा आता सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे एकेरी नोंद पद्धत किंवा इनकम्प्लीट पद्धत. तर बघा दुहेरी नोंद पद्धत हा दुसरा प्रकार पडतो, म्हणजे डबल एंट्री सिस्टम, इनकम्प्लीट सिस्टम सुद्धा म्हणतात. बरं काय, परीक्षेमध्ये विचारू शकता अपूर्ण पद्धत कोणती आहे, तर उत्तर द्यायचा एकेरी नोंद पद्धत. ओके, कंप्लीट कोणता आहे तर मग दुहेरी नोंद पद्धत, डबल एंट्री सिस्टम. आता बघा भारतीय लेखांकन पद्धतीचे जे महत्वपूर्ण 4 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत ते लक्षात घ्या. 4 ते 5 पॉइंट आहेत ते इंडियन अकाउंटिंग मेथड संबंधीमध्ये लक्षात ठेवण्यासाठी. बघा आता व्यवहारांची नोंद भारतीय भाषेत जसे की मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि ज्या स्टेटमध्ये असेल त्या भाषेमध्ये याची नोंद केल्या जाते. ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन इंडियन लँग्वेज लाईक मराठी, हिंदी, उर्दू अँड गुजराती. तसे बघा याला महाजनी देशी नामा पद्धत म्हणता, याला स्टार मार्क करा. ओके, आजचं लेक्चर का बरं घेतलं, कारण की खूप इम्पॉर्टंट पॉईंट हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी असणार आहे. कारण की कॉम्पिटेटिव्ह परीक्षेची तुम्ही तयारी करत आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न हे परीक्षेत विचारू शकता. मग मला सांगा महाजनी देशी नामा पद्धत कशाला म्हणतात रे? उत्तर द्यायचं आहे इंडियन अकाउंटिंग मेथड म्हणजे भारतीय लेखांकन पद्धती. ओके, दुसरं बघा आता व्यवहारांची नोंदवही खाते किंवा किर्द या पुस्तकात केली जाते. ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन वही खाता, ज्याला हिंदीमध्ये बही खाता म्हणता, मराठीमध्ये वही खाता म्हणता, आणि किर्द. तसेच बघा ही पद्धत द्विनोंद म्हणजे दुहेरी पद्धतीवरती अवलंबून आहे का, तर बिलकुल नाही. लक्षात ठेवा दिस मेथड डज नॉट फॉलो इन डबल एंट्री सिस्टम. यानंतर बघा शास्त्रीय नसली तरी छोट्या व्यापाऱ्यांमध्ये आजही प्रचलित आहे. आताच सांगितलं होतं भारतीय लेखांकन पद्धत हे कशी आहे, शास्त्रीय जरी नसली, जरी सायंटिफिक नसली तरी सुद्धा हे स्मॉल ट्रेडरसाठी कशी आहे तर उपयुक्त आहे. लक्षात ठेवा थ्रू नॉट सायंटिफिक इट इज स्टील यूज बाय स्मॉल ट्रेडर्स इन इंडिया. लक्षात ठेवायचं आहे. आता इंग्रजी पद्धत या लक्षात ठेवायचं आहे. एक म्हणजे सिंगल एंट्री सिस्टम आणि दुसरं डबल एंट्री सिस्टम. पहिलं काय सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे काय एकेरी नोंद पद्धत. बघा फक्त रोकड पुस्तक म्हणजे कॅशबुक आणि वैयक्तिक खाती ठेवली जातात. ओनली कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स आर मेंटेन. दुसरं अशास्त्रीय पद्धत असल्याने हिला हिशोबाची अपूर्ण पद्धत म्हणता, याला स्टार मार्क करा. काय म्हणता इट इज अनसायंटिफिक मेथड अँड इज कॉल्ड इनकम्प्लीट अकाउंटिंग सिस्टम, याला स्टार मार्क करा. परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत हे. इनकम्प्लीट अकाउंटिंग सिस्टम कोणता आहे तर उत्तर द्यायचं आहे सिंगल एंट्री सिस्टम. यानंतर बघा व्यापारी आपल्या सोयीप्रमाणे नोंदीमध्ये बदल करू शकतो. ट्रेडर्स कॅन मॉडिफाय रेकॉर्ड्स ॲज पर देअर कन्व्हिनियन्स. यानंतर बघा व्यवसायाची अचूक आर्थिक स्थिती दर्शवू शकत नाही ही पद्धत, हा त्याची मर्यादा आहे. डज नॉट प्रोव्हाइड अन ॲक्युरेट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. कोणती पद्धत सिंगल एंट्री सिस्टम. आणि यानंतर बघा छोट्या व्यापाऱ्यांसाठी उपयुक्त पण मोठ्या व्यवसायासाठी गैरसोयीची ही पद्धत आहे. लक्षात ठेवा युजफुल फॉर स्मॉल बिझनेसमॅन बट अनसुटेबल फॉर लार्ज एंटरप्राइजेस. बघा एक गोष्ट सांगायचं आहे तुम्हाला, मी ब्लँक वरती सुद्धा तुम्हाला शिकवू शकतो, परंतु त्यामध्ये मला ब्लँक बोर्ड जो राहतो ना त्याच्यावरती सुद्धा शिकवू शकतो, परंतु वेळ खूप जातो. म्हणून मला काय करावं लागतं माहिती आहे का, हे सर्वचे सर्व पॉईंट स्वतःच टाईप करून लिहावं लागतात. तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये अशा प्रकारे दिसून येणार नाही. मराठी आणि इंग्लिशमध्ये हे स्वतः मी टाईप करतो, पॉईंट टू पॉईंट नोट्स काढलेली आहे त्याच्यानुसार टाईप करतो. ओके, जिथं पाहिजे तिथं गुगल ट्रान्सलेटरचा सुद्धा फायदा घेतो, परंतु ॲक्युरेटच तुम्हाला शब्दावली देण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, बघा आता दुहेरी नोंद पद्धत डबल एंट्री सिस्टम. बघा हे कारण का बरं सांगितलं की हे तुम्हाला फक्त इथंच मिळणार एके परफेक्शन अकॅडमी मध्येच, मराठी आणि इंग्लिशमध्ये. कारण तुम्ही लाईक केलं पाहिजे. लाईकच नाही तर चॅनलला फक्त तुम्ही व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब केलं पाहिजे आणि छान छान कमेंट केल्या पाहिजे, यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं. तर बघा आता आपण अभ्यासणार आहोत दुहेरी नोंद पद्धत म्हणजेच काय तर डबल एंट्री सिस्टम. तर बघा प्रत्येक आर्थिक व्यवहार हा दोन खात्यांवरती परिणाम करत असतो डबल एंट्री सिस्टम मध्ये. एव्हरी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अफेक्ट्स टू अकाउंट्स. एक खातं काय होते तर नावे होते, ज्यालाच आपण विकलन म्हणतो, आणि दुसरं खातं काय होते तर क्रेडिट म्हणजेच काय होते जमा होते, ज्यालाच आपण काय म्हणतो समाकलन म्हणतो. तसे बघा शास्त्रीय आणि पूर्ण लेखांकन पद्धत आहे ही. बघा सायंटिफिक आहे ही पद्धत आणि कशी आहे कम्प्लीट अकाउंटिंग मेथड आहे. जर तुम्हाला इनकम्प्लीट मधलं सिंगल एंट्री सिस्टम, कम्प्लीट मधलं डबल एंट्री सिस्टम. ओके, यानंतर बघा नोंदीनंतर नावे व जमा रक्कम समान असते, म्हणजे द डेबिट अँड क्रेडिट अमाऊंट्स आर ऑलवेज इक्वल आफ्टर रेकॉर्डिंग. तसे बघा मोठ्या व्यापाऱ्यांसाठी आणि कंपन्यांसाठी हे पद्धत कशी आहे तर एकदम योग्य आहे, सुटेबल आहे. ओके,
बघा आता, बेस्ट सुटेड फॉर लार्ज बिझनेसमॅन अँड कंपनीज, दुहेरी एंट्री सिस्टम. आता बघा, पुस्तकपालनाच्या दुहेरी नोंद पद्धतीचे महत्वाचे घटक कोणकोणते. पहिला घटक कोणता आहे रे. बघा इथं तुम्हाला एक सायकल दिसत असेल, चक्र. या चक्रामध्ये तुम्हाला बघा पहिला भाग दिलेला आहे व्यवहारांचे दोन प्रभाव. ओके, त्यानंतर रोज कीर्तीतील व्यवहारांच्या नोंदी, त्यानंतर रोज कीर्तीतील नोंदीची खतावणी होते, त्यानंतर खात्याचं संतुलन केले जाते, नंतर तिरीस तयार करतात आणि नंतर फायनल अकाउंट तयार करतात. लक्षात ठेवा. ओके, सर्वच्या सर्व गोष्टी आपण अकाउंटिंग मध्ये बेसिक टू ऍडव्हान्स शिकणारच आहे. फक्त तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे. आणि हो, स्पर्धा परीक्षा जर क्वालिफाय करायचं असेल तर ज्या विद्यार्थ्यांकडे पेशन्स नाही ते कधीही परीक्षा कोणत्याच प्रकारची क्वालिफाय करू शकत नाही. एका दिवसामध्ये जर कलेक्टर बनता आलं असतं, एका दिवसामध्ये जर अकाउंट शिकता आलं असतं तर हे शिकण्याची गरज नसती, कारण की कोणीही तुम्हाला एका दिवसामध्ये शिकवलं असतं. ओके, ज्या विद्यार्थ्यांकडे पेशन्स नाही त्यांनी इके परफेक्शन अकॅडमीला फॉलो केलं नाही तरी चालेल. एक कमेंट मला आली होती. ओके, ती कमेंट वाचली आणि मी डिलीट केली कारण की मला ती आवडली नव्हती. म्हणून तुम्हाला सांगतो, पेशन्स ठेवायचं आहे तुम्हाला. 1 महिना मागितलेला आहे मी तुम्हाला. 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला अकाउंटिंग एकदम डीप मध्ये शिकवणार आहे मी. ओके, आणि तुम्हाला सांगतो, एक आनंदाची बातमी देतो. आणखी आपण काय केलेलं आहे तर 3000 असे प्रश्न काढलेले आहेत. त्याला टायपिंगला वेळ लागेल, पण 3000 असे प्रश्न काढलेले आहेत की जे कमीत कमी 4 ते 5 वेळा विचारण्यात आलेले. 4 ते 5 वेगवेगळ्या परीक्षेमध्ये 4 ते 5 वेळा विचारण्यात आलेले प्रश्न आहे. असे 3000 प्रश्नांचं आपण कंपायलेशन करणार आहे. टायपिंगला दिलेलं आहे. जसं टायपिंग होईल तसं आपल्या पेड कोर्समध्ये ते आपण टाकणार आहे. बघा प्राइस किती रे. आज जर परचेस केली तर 249 रुपये एवढं सर्व कंटेंट मिळत आहे. आणि 300 रुपयामध्ये रेग्युलर बेसिसवरती. ओके, आणि ज्यावेळेस पूर्ण कंप्लीट होईल आपला कोर्स त्यावेळेस आपण 1000 रुपये त्याची किंमत ठेवणार आहे. कारण की बघा, ज्यांना ट्रस्ट असेल ते अगोदरच आपला ट्रस्ट परचेस करू शकता. ज्यांना ट्रस्ट नसेल नंतर मग कंप्लीट झाल्यानंतर ते जेवढी काही किंमत असेल त्याच्यामध्ये ते परचेस करते. ओके, आणि हो, हे सर्वचं सर्व कंटेंट मी फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबवरतीच टाकणार आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही. असं म्हणाल नाही तर की सरांनी आम्हाला प्रॉमिस केलं आणि अर्ध्यावरती सोडून गेलं. बिलकुल असं होणार नाही. आज मी क्लास घेणार नव्हतो, परंतु बघा कुठंतरी तुमच्यामध्ये अविश्वास निर्माण झाला असता, म्हणून तब्येत चांगली नसताना सुद्धा मी काय केलेलं आहे, क्लास घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा याला डिटेलमध्ये अभ्यास होऊया. द्विनोंद. बघा, द्विनोंद किंवा दुहेरी नोंद पद्धतीची मूलभूत तत्वे. प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. पहिलं काय रे, पहिला पॉईंट, प्रत्येक व्यवहार 2 खात्यांवरती परिणाम करतो. एव्हरी ट्रान्झॅक्शन अफेक्ट्स ऍट लिस्ट 2 अकाउंट. कमीत कमी 2 खात्यांवरती परिणाम करतो, म्हणजे करतोच. ओके, लक्षात ठेवा. यामध्ये दुहेरी नोंद पद्धतीत एक खातं काय होते, डेबिट होतं, दुसरं काय होतं, क्रेडिट होतं, म्हणजे एक नावे, आणि दुसरं काय होते, जमा होते. समाकलन किंवा विकलन सुद्धा म्हणू शकता तुम्ही. एका खात्याने लाभ घेतला तर दुसऱ्या खात्याने लाभ दिला जातो. तसेच ज्या रकमेने खाते नावे होते त्याच रकमेने दुसरे खाते जमा केले जाते. जसे की 10,000ची वस्तू जर तुम्ही नावे करत असाल तर 10,000च तुम्हाला जमा करावे लागेल. तर 10चे 20 होईल का? बिलकुल नाही. जेवढ्या रकमेने तुम्ही नावे कराल तेवढ्याच रकमेने तुम्हाला ती रक्कम जमा करावी लागेल. लक्षात ठेवा. हे काय सांगते तर दुहेरी नोंद पद्धतचं मूलतत्व आहे. लक्षात ठेवा, प्रिन्सिपल आहे हे. यानंतर बघा, दुहेरी नोंद पद्धतीचे फायदे कोणकोणते आहेत तर अतिशय महत्वपूर्ण आपण 4 फायदे अभ्यासूया. पहिला आहे परिपूर्ण नोंदी आहे. कंप्लीट रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत आहे. ओके, कंप्लीट रेकॉर्ड. पहिलाच त्याचा फायदा काय, कंप्लीट रेकॉर्ड, म्हणजे सर्व व्यापारी व्यवहारांची अचूक आणि शास्त्रीय नोंद केली जाते यामध्ये. दुसरं बघा, दोन ठिकाणी नावे आणि जमा होते म्हणून त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आपल्याला हा फायदा दिसून येतो. प्रत्येक व्यवहाराच्या दोन्ही बाजूंची नोंद होत असल्याने गणितीय अचूकता कशी राखली जाते, लक्षात ठेवा. ओके, व्यावसायिक निष्पत्ती म्हणजे बिझनेस रिझल्ट कसे असते तर उत्पन्न, खर्च, संपत्ती, देता, नुकसान, नफा यांची स्पष्ट नोंद ठेवली जाते. कशामध्ये तर दुहेरी डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम मध्ये. प्रोव्हाइड्स अ क्लिअर फायनान्शियल पोझिशन ऑफ इन्कम, एक्सपेन्सेस, असेट्स, लायबिलिटीज, लॉसेस अँड प्रॉफिट्स. चौथं बघा, सर्व मान्यता म्हणजे कॉमन ऍक्सेप्टन्स. वित्तीय संस्था, बँका, सरकारी विभाग यांच्याकडून मान्यता मिळते. सर्व मान्य आहे अकाउंटिंग सिस्टम. वाइडली एक्सेप्टेड बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, बँक्स अँड गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज. यानंतर बघा आता तिसरं, परंपरागत लेखांकन पद्धत म्हणजेच कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टम. यातील महत्वाचे 4 घटक कोणकोणते आहेत लक्षात ठेवा. पहिली बघा, परंपरागत जे आपली लेखांकन पद्धत होती, कन्व्हेन्शनल अकाउंटिंग सिस्टम होती. याचा पहिला महत्व आहे की व्यावहारिकतेवरती आधारित ही पद्धत होती. बेस्ड ऑन प्रॅक्टिकल युजेस रॅदर दॅन सायंटिफिक प्रिन्सिपल. त्यानंतर बघा, सर्व सामान्य नियमांवर आधारित परंतु स्पष्ट संकल्पना नव्हत्या याच्यामध्ये. फॉलो जनरल रूल्स बट लॅक्स क्लिअर अकाउंटिंग कन्सेप्ट.
त्यानंतर बघा भारतीय पद्धत ही परंपरागत लेखांकनाचं एक उदाहरण आहे. द इंडियन मेथड इज एन एक्झाम्पल ऑफ कन्व्हेन्शनल अकाउंटिंग. आणि ही पद्धत अपूर्ण असल्याने मोठ्या व्यवसायांसाठी योग्य आहे का? बिलकुल नाही. सिन्स इट इज इनकम्प्लीट इट इज नॉट सुटेबल फॉर लार्ज बिझनेसेस. ओके. यानंतर बघा आता लेखा म्हणजे काय असते, मिनिंग ऑफ अकाउंट लक्षात घ्या, कारण की आपल्याला अकाउंटिंग शिकायचं आहे, तर अकाउंट काय असते ते समजणे गरजेचं आहे. लेखांकनाच्या अगोदर लेखा समजणे फार गरजेचं असते, लक्षात ठेवा. मिनिंग ऑफ अकाउंट विशिष्ट व्यक्ती, संपत्ती, देयता, उत्पन्न, खर्च यांच्याशी संबंधित नोंदी ज्या खात्यात ठेवल्या जातात त्याला काय म्हणतात रे? खाते किंवा लेखा म्हणतात. इंग्लिश मध्ये समजून घ्या. अन अकाउंट इज अ रेकॉर्ड वर ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू अ स्पेसिफिक रिझन, असेट, लायबिलिटी, इन्कम ऑर एक्सपेन्स आर मेंटेन. ओके. म्हणजे विशिष्ट व्यक्ती, संपत्ती, देयता, उत्पन्न आणि खर्च यांच्याशी संबंधित नोंदी ज्या खात्यात ठेवल्या जातात त्याला काय म्हणतात? खाते म्हणतात, अकाउंट म्हणतात. ओके. यानंतर बघा दुसरा पॉइंट आहे की व्यापारातील व्यवहारांची संख्या वाढल्याने व्यावसायिकाला एकूण भांडवल, देयता, संपत्ती, उत्पन्न आणि खर्च यांचा आढावा घेण्यासाठी खात्यांचे संतुलन आवश्यक असते. ओके. लक्षात ठेवा. ॲज द नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन इन्क्रीजेस बिझनेसेस नीड टू बॅलन्स अकाउंट्स टू असेट्स, कॅपिटल, लायबिलिटीज, असेट्स, इन्कम अँड एक्सपेन्सेस. यानंतर बघा लेखा खात्याची व्याख्या, डेफिनेशन ऑफ अकाउंटिंग. बघा पहिली जे आहे ते जे.आर. बाटलीबोई यांची आहे, लक्षात ठेवा. यांचं म्हणणं काय, तर खाते म्हणजे एखाद्या व्यक्ती, संपत्ती किंवा विशिष्ट लाभ किंवा हानीशी संबंधित व्यवहारांची सारांश नोंद. म्हणजेच बघा an accounting is a summary record of transactions affecting a person, asset or specified gain or loss. ओके. तसेच जे कार्टर आहेत, कार्टर यांच्या मते खात्याची लँग्वेज काय, तर बघा an account is a summary record of all transactions related to a specific item or person. खाते म्हणजे असं की जे विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीशी संबंधित सर्व व्यवहारांची सारांश नोंद करते. ओके. लक्षात ठेवा. दोन्ही व्याख्या लक्षात ठेवल्या नाही तरी चालेल, फक्त अर्थ समजून घ्या. ओके. तर बघा आता लेखा खात्यांचे महत्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग काय, खात्याचं का बरं आपल्याला महत्व आहे, तर पहिला आहे हेल्प्स इन ऍक्सेसिंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस. हे व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेता येतो याने. यानंतर बघा एन्श्युअर सिस्टमॅटिक अँड कम्प्लीट बुक किपिंग. लेखा हा परिपूर्ण आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत होते. तसेच बघा व्यवसायाच्या नफ्या तोट्याचा अंदाज लावता येतो. हेल्प्स इन डिटरमाइनिंग द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ बिझनेस. हे काय लेख्याचं महत्व आहे, इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंट हे लक्षात ठेवा. आणि चौथं आणि शेवटचं आहे बँक, वित्तीय संस्था व सरकारला आवश्यक आर्थिक माहिती उपलब्ध होते. प्रोव्हाइड्स नेसेसरी फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज. ओके. डन. आता बघा खात्याचं जे वर्गीकरण आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके. खात्यांचं वर्गीकरण बघा, खात्याचं वर्गीकरण दोन मध्ये होते. एक म्हणजे वैयक्तिक खातं आणि दुसरं अवैयक्तिक खातं. इंग्लिश मध्ये समजून सांगतो समोर डिटेलमध्ये. वैयक्तिक खात्यामध्ये काय होते, आणखी 3 भागामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जाते. कोणतं, तर पहिलं बघा नैसर्गिक वैयक्तिक खाते, दुसरं कृत्रिम वैयक्तिक खाते आणि तिसरं प्रातिनिधिक वैयक्तिक खाते. नैसर्गिक वैयक्तिक खात्यामध्ये काय येते, जसे की बघा जे निसर्गाने निर्माण केलेले, जसं की माणूस बघा मेल आणि फिमेल हे कसे आहेत रे, हे निसर्गाने तयार केलेले. मग हे काय तर नॅचरल आहेत. ओके. नॅशनल पर्सनल अकाउंट येईल हे. सुनीताचे खाते, अशोकचे खाते, सुहासचे खाते. जसे की कृत्रिम मध्ये काय, आता मला सांगा पुण्याची महानगरपालिका कोणी तयार केली, माणसानं. मग हे काय कृत्रिम वैयक्तिक खाता, याला शासकीय कसं असते, मान्यता असते म्हणून. या तसेच राधिका स्पोर्ट्स खाते, बँक ऑफ इंडिया खाते. यानंतर बघा प्रातिनिधिक वैयक्तिक खाते, हे सुद्धा वैयक्तिक खात्याचा तिसरा प्रकार आहे. अदत्त खर्च खाते, पूर्वदत्त खर्च खाते, आगाऊ मिळालेले उत्पन्न खाते. ओके. आगाऊ पेड केलेले खर्च खाते. बघा आता यानंतरचा अवैयक्तिक खाते. बघा आता अवैयक्तिक खाते यामध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे वास्तविक खाते म्हणजे रिअल अकाउंट आणि दुसरा म्हणजे नॉमिनल अकाउंट म्हणजेच नामधारी खाते. याचे सुद्धा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे मूर्त वास्तविक खाते जसे की संगणक खाते, रोकड खाते, बँक खाते. आणि अमूर्त वास्तविक यामध्ये ख्याती खाते, ते एकस्वाधिकार खाते आणि प्रतिलिपी हक्क खाते. आणि अमूर्त वास्तविक खात्याचे सुद्धा 2 खात्यामध्ये डिस्ट्रीब्युशन आहे, जसे की खर्च व नुकसान खाते आणि उत्पन्न व प्राप्ती खाते. आता डिटेलमध्ये आपण इंग्लिशमध्ये समजून घेऊया. बघा आता आपण पहिलं बघितलं होतं की वैयक्तिक खाते आणि अवैयक्तिक खाते हे 2 प्रकार पडतात. तर वैयक्तिक खाते समजून घेऊ अगोदरचं, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पर्सनल अकाउंट्स. बघा अकाउंट्स रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल्स ऑर ग्रुप्स ऑफ पर्सन. ओके. बघा आता यामध्ये प्रकार किती पडतात, आपण आताच बघितलं आपण 3 पडतात. कोणकोणते, नैसर्गिक वैयक्तिक खाते, कृत्रिम वैयक्तिक खाते आणि प्रातिनिधिक वैयक्तिक खाते. मग पहिलं बघू
नैसर्गिक वैयक्तिक खाते म्हणजेच काय रे, नॅशनल पर्सन्स अकाउंट, व्यक्तींच्या वैयक्तिक व्यवहारांशी संबंधित लेखे ठेवण्याचं काम असते, जसे की अकाउंट्स रिलेटेड टू ट्रान्झॅक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स. उदाहरणार्थ राजेशचे खाते, सुमितचे खाते, सुदामाचे खाते. ओके. आणि दुसरं आहे आर्टिफिशियल. हे पहिलं आहे नॅशनल पर्सन अकाउंट, दुसरं आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट. म्हणजे बघा, कायद्याने मान्यताप्राप्त संस्था, कंपनी, क्लब यांच्याशी संबंधित जे काही खाते आहेत त्या सर्वांचं जी नोंद असते ते आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट मध्ये होत असते. उदाहरणार्थ बघा, बँक ऑफ महाराष्ट्र लेखा, अबक आणि कंपनी लेखा, मनोरंजन मंडळ लेखा, अशा प्रकारे. ओके. आता तिसरं प्रतिनिधी किंवा वैयक्तिक लेखे कोणकोणते आहेत, तर बघा तिसरं आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. तर बघा, विशिष्ट व्यक्ती किंवा गटाच्या व्यवहारांचे प्रतिनिधित्व करणारे लेखे, जसे की अदत्त भाडे खाते, आगाऊ मिळालेले उत्पन्न आणि अदत्त मजुरी. ओके. यानंतर बघा आता अवैयक्तिक लेखे म्हणजेच इम्पर्सनल अकाउंट्स. अकाउंट्स नॉट रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल्स बट टू असेट्स, एक्सपेन्सेस अँड इन्कम. लक्षात ठेवा, आता इम्पर्सनल अकाउंटिंगची डेफिनेशन काय, अकाउंट्स नॉट रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल्स बट टू असेट, एक्सपेन्सेस अँड इन्कम. इम्पर्सनल अकाउंटचे काय झालेले आहे, दोन भागामध्ये आपण काय केलं होतं, डिस्ट्रीब्युशन. एक म्हणजे वास्तविक खातं म्हणजेच रिअल अकाउंट, दुसरं म्हणजे नामधारी खातं म्हणजेच नॉमिनल अकाउंट. आता समजून घ्या. आता इथं आहे पहिलं रिअल अकाउंट. काय रिअल अकाउंट, तर बघा, मालमत्ता आणि संपत्तीशी संबंधित व्यवहार नोंदवणारे लेखे, जसे की अकाउंट्स रिलेटेड टू ट्रान्झॅक्शन ऑफ असेट्स अँड प्रॉपर्टीज. बघा, याच्यामध्ये दोन प्रकार बघितले होते आपण, एक म्हणजे टँजिबल रिअल अकाउंट आणि दुसरं इनटँजिबल रिअल अकाउंट. जसे की आता बघा, टँजिबल म्हणजे काय रे, ज्याला हाताने स्पर्श करू शकता अशा प्रकारचे तुमचे रिअल अकाउंट असतात, आणि जे आपण हाताने स्पर्श करू शकत नाही, डोळ्याने पाहू शकत नाही, त्याला म्हणतात इनटँजिबल. ओके. मूर्त बघा, आता ज्या संपत्तीला स्पर्श करता येतो आणि मोजमाप करता येते त्याला काय म्हणतात, तर टँजिबल रिअल अकाउंट म्हणतात. आणि ज्याला मोजता येत नाही त्याला काय म्हणतात, तर इनटँजिबल असेल. ओके. टँजिबल बघा, यंत्र खाते, मोटार वाहन खाते, मालसाठा खाते. आणि इनटँजिबल मध्ये ख्याती, ज्याला लौकिक मूल्य सुद्धा म्हणतात, एकस्वाधिकार खाते, बोधचिन्ह खाते, ग्रंथ हक्क लेखा, हे सर्व. आता बघा, कॉपीराइट म्हणतात त्याला. आता बघा, नामदारी खाते म्हणजेच नॉमिनल अकाउंट दुसरा प्रकार होता हा. रिअल अकाउंटच्या नंतर काय, नॉमिनल अकाउंट. तर बघा, नॉमिनल अकाउंट काय करते, तर खर्च, नुकसान, उत्पन्न आणि प्राप्तीशी संबंधित खाते ठेवण्याचं काम करते. अकाउंट्स रिलेटेड टू एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स, जसे की वेजेस अकाउंट, मजुरी खाते, लेखन सामुग्री खाते, वेतन खाते, सॅलरी अकाउंट, घसारा खाते, डिप्रिसिएशन अकाउंट. ओके. लेखन सामुग्री म्हणजे स्टेशनरी अकाउंट. यानंतर बघा, नावे आणि जमा. तुम्हाला अगोदर सांगितलं होतं दोन होतील नोंदी, एक म्हणजे नावे बाजूस होईल आणि दुसऱ्या खात्याच्या जमा बाजूस होईल. काय असते हे बघा, आता अंडरस्टँडिंग डेबिट अँड क्रेडिट्स इन अकाउंट्स समजून घ्या. विकलन म्हणजे नावे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये डेबिट म्हणतो, हे काय असते, तर लेख्यांच्या डाव्या बाजूला नोंदवण्याची जाणारी रक्कम काय असते. बघा, आता नावे आणि जमा असे आपले दोन भागामध्ये डिस्ट्रीब्युशन होईल. हे जे असेल याला म्हणतात नावे, ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डेबिट. आणि याला काय म्हणाल मग तुम्ही, जमा, ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, क्रेडिट, सीआर आणि डीआर. ओके. बघा, डीआर म्हणजे डॉक्टर तिकडे करत होतो, परंतु इथं डीआर काय समजायचं आपल्याला, डीआर म्हणजे डेबिट आणि सीआर म्हणजे काय, क्रेडिट. समाकलन, ज्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, क्रेडिट, समाकलन किंवा जमा. लेख्यांच्या उजव्या बाजूला नोंदवली जाणारी रक्कम त्यालाच म्हणतात जमा अमाऊंट. आता बघा, नावे आणि जमा करण्याचे सोनेरी नियम म्हणजे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग, ज्याच्यावरती पूर्ण आपलं अकाउंटिंग आधारित आहे. अकाउंटिंगचा बघा, पान सुद्धा ज्याने हलत नाही असे आपले काय, तर हे गोल्डन नियम्स आहेत. लक्षात ठेवा, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग कोणकोणते आहेत. पहिला नियम, वैयक्तिक खात्याचा म्हणजेच काय, तर बघा, वैयक्तिक खातं म्हणजे पर्सनल अकाउंट. पहिला आहे नियम, लाभ घेणाऱ्याचे खाते नावे करा, लाभ देणाऱ्याचे खाते जमा करा. पाठच करा. जोपर्यंत तुम्ही हे पाठ करू शकत नाही तुम्हाला अकाउंटिंग काहीच जमत नाही. समजून घ्या, लाभ घेणाऱ्याचे खाते काय करावे लागते, आपल्याला नावे करावे लागते आणि लाभ देणाऱ्याचे खाते जमा करावे लागते. म्हणजेच बघा, डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. इथं बघा वैयक्तिक लेखा आहे आणि इथं आपल्याला काय दिसून येते, बघा पर्सनल अकाउंट दिसून येते. पर्सनल म्हणजेच काय, वैयक्तिक लेखा. मराठीमध्ये लाभ घेणाऱ्याचे खाते नावे, लाभ देणाऱ्याचे खाते जमा. इंग्लिशमध्ये डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आता वास्तविक खाते, वास्तविक खाते म्हणजेच काय रे, बघा आता वास्तविक खाते म्हणजेच काय, तर येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा. म्हणजेच रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा नियम काय म्हणते, डेबिट व्हॉट्स कम इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे बघा, जे येणारी जे संपत्ती आहे त्याला तुम्हाला नावे करायचं आहे, जाणाऱ्या संपत्तीला जमा करायचं आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही इमारत विकली,
काय आलं रे, इमारत गेली. मग काय संपत्ती गेली ना, मग काय कराल तुम्ही सांगा बरं, जमा करावं लागेल. आणि ते विकल्यानंतर तुमच्या संपत्ती आली, काय आलं, कॅश आलं, बरोबर आहे. कॅश आली, मग याला काय कराल, नाव कराल, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू संपत्ती विकली होती, बरोबर आहे, असेट अकाउंट. लक्षात ठेवा, हे तुम्हाला परीक्षेमध्ये खूप उपयोगी पडणार आहे. अकाउंटिंग शिकत असताना एक एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आता नामदारी खाते म्हणजेच काय, नॉमिनल अकाउंट. बघा आता, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स, म्हणजे खर्च आणि नुकसान झाला, खातं नवं करा. उत्पन्न किंवा प्राप्ती झाली, जमा करा. ओके, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉस डेबिट, ऑल इन्कम अँड गेन्स क्रेडिट. ओके, डन. आता बघा, व्यवहारांचे ट्रान्झॅक्शन अनालिसिस करूया. बघा, पहिला व्यवहार आहे. ओके, हे 5 व्यवहार तुम्हाला 2 ते 3 पद्धतीने मी शिकवणार आहे. आता लक्षात ठेवा, पाचहीचे पाचही. ओके, ट्रान्झॅक्शन झाली, मी काय सांगितलं होतं, कोणतीही ट्रान्झॅक्शन झाली. ओके, कोणतीही ट्रान्झॅक्शन झाली की त्याचे 2 खात्यावरती परिणाम पडणार, एक म्हणजे अस्पेक्ट 1 आणि अस्पेक्ट 2. बघा, आता पहिला व्यवहार आहे, 20,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला. स्टार्टेड बिझनेस विथ 20,000 कॅपिटल. बघा, व्यवसायात काय झाली, रोख आली, म्हणजे कॅश केम इन टू द बिझनेस. व्यवसायात आली ना, समजून घ्या. आणि दुसरं काय, मग मालक आणि भांडवल देणारा आहे, म्हणून ओनर्स इज प्रोव्हाइडिंग कॅपिटल, म्हणजे 2 बाबीवरती काय झालं, 2 ऍस्पेक्ट आहेत ना. त्यानंतर बघा, श्री अजय कडून 9,000 ची उधार मालाची खरेदी केली. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर अजय फॉर 9,000. म्हणजे बघा, खरेदी हा काय, खर्च आहे. पहिला पैलू सापडला. दुसरा पैलू कोण आहे, खर्च कोणापासून आहे, अजय पासून, मग अजय दुसरा पैलू. तिसरं उदाहरण बघा, रोख विक्री 9,000. बघा, आता विक्री आहे ना, बघा, रोख व्यवसायात आली, कॅश नाही केला म्हणून पहिला पैलू कॅश आहे. आणि दुसरं विक्री काय झालं, विक्रीपासून उत्पन्न आहे म्हणून सेल्स काय, इन्कम, दुसरा पैलू. यानंतर बघा, भांडे मिळवले, म्हणजे रिसिव्ड युटेन्सिल्स वर्थ ₹500. बघा, रोख व्यवसायात आली, कॅश रिसिव्ड इन बिझनेस. आणि दुसरं युटेन्सिल्स रिसिव्ड आर इन्कम. यानंतर बघा, भाडे दिले, म्हणजे पेड रेंट. काय बघा, भाडे देणे हा काय, खर्च आहे. पहिला पैलू सापडला. दुसरा पैलू बघा, व्यवसायातून काय झालं, तर रोख गेली भाडे दिल्यामुळे. ओके, दुसरा पैलू हाय. आता याच्या नोंदी कशा होतात ते बघूया आपण. ओके, डबल एंट्री सिस्टम मध्ये याची नोंद कशी केल्या जाते ते आपण अभ्यासूया. ओके, बघा, आता याची नोंद अभ्यासू आणि त्याचे खात्यावर कोणकोणत्या खात्यावरती परिणाम झाला ते सुद्धा अभ्यासूया. हे 5 उदाहरणं जर तुम्हाला आले तर तुम्हाला इन फ्युचर मधील सर्वच उदाहरणे येतात. ओके, बघा, आता आज थोडंसं लेक्चर मी कमीच ठेवलेलं आहे, कारण की थोडीशी तब्येत चांगली नाही त्याच्यामुळे. ओके, बघा, आता पहिलं उदाहरण आहे, व्यवसायात रोख आली, मालक हा भांडवल देणार आहे. आता बघा, उदाहरण काय होतं रे, रोखीने विक्री. नाही, उदाहरण पहिलं कोणतं होतं, हे बघा. आता पहिलं उदाहरण काय होतं, स्टार्टेड बिझनेस विथ 20,000 रुपीज, म्हणजे 20,000 रुपयाची गुंतवणूक करून व्यवसाय सुरू केला. मग याची एंट्री कशी होईल, बघा. आता याची एंट्री कशी होईल, सगळ्यात पहिले व्यवसायात रोख आली ना, आणि भांडवल देणारा कोण आहे, मालक आहे. तुम्हाला अगोदर सांगलं होतं, बिझनेसला वेगळं ठेवायचं आणि बिझनेसमॅनला वेगळं ठेवायचं. ओके, मला सांगा, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी बिझनेसमॅन पैसा गुंतवणूक करेल ना, आणि त्याच पैशाला काय म्हणतात, कॅपिटल म्हणतात. मग 2 खाते आपल्याला सापडले, कोणकोणते, एक म्हणजे बघा, पैसा आला म्हणून कॅश अकाउंट, आणि दुसरं म्हणजे कॅपिटल आणलं म्हणून काय, तर कॅपिटल अकाउंट. मग लक्षात ठेवा, याची नोंद कशी होते, तर रोख खाते नावे आणि भांडवल खाते जमा, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. लक्षात ठेवा, रोख खाते नावे आणि कॅपिटल अकाउंट जमा, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. अशा प्रकारची याची नोंद होते, लक्षात ठेवा. ओके, तिसरं जर पाहिलं आपण, तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचं हे झाला प्रभाव पडला, तर बघा. आता बघा, व्यवसायामध्ये रोख आली, रोख म्हणजे काय झालं, हे रिअल अकाउंट झालं. ओके, आणि मालकानं भांडवल आणलं म्हणून याला नियम कोणाचा लागला, तर याला वैयक्तिक खात्याचा नियम लागला, म्हणजे पर्सनल अकाउंटचा नियम लागला. लक्षात ठेवा. ओके, आता दुसरं उदाहरण समजून घ्यायचंय. दुसरं उदाहरण आहे, श्री अजय कडून ₹9,000 ची उधार मालाची खरेदी केली, म्हणजे परचेस गुड्स ऑन क्रेडिट. बघा, माल खरेदी केला, मग माल खरेदी केला, व्यवसायात काय आला रे, माल आला. मग बघा, परचेस अकाउंट काय होईल, डेबिट होईल. कुठं आहे, इथं आहे. बघा, आता परचेस अकाउंट डेबिट, खरेदी केलं ना, खरेदी काय, खर्च आहे, आणि आपण खर्चाचे काय करत असतो, खाते नावे करतो, खर्च खाते नावे, म्हणजे खर्चेस. बघा, खरेदी खाते नावे म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू अजय अकाउंट. बघा, आता फायदा देणारा कोण होता, आपण सांगितलं होतं,
लाभ देणारा काय करत असतो आपण, जमा करतो. मग कोण आहे गिवर, अजय आहे ना, मग अजय खात्याला काय करणार आहे आपण, डेबिट करणार आहे. आता खरेदी खाते, याला आपल्याला लागला नामधारी खात्याचा नियम आणि अजयने फायदा दिला म्हणून लागला आपल्याला पर्सनल अकाउंटचा नियम. लक्षात ठेवा, इथं लिहिलेलं आहे मी. बघा आता, नामधारी खात्याचा नियम आणि वैयक्तिक खात्याचा नियम. ओके, पर्सनल अकाउंटचा नियम लागलेले. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा बरं, तिसरं उदाहरण काय होतं. तिसरं उदाहरण आहे रोख विक्री. ओके, आपण आता दुसऱ्याला फायदा करून देत आहे आणि तुमची रोख विक्री केल्यामुळे काय होत आहे, रोख व्यवसाय देत आहे म्हणजे इन्कम होत आहे. ओके, लक्षात ठेवा. याची नोंद कशी कराल मग, तर कॅश अकाउंट डेबिट. विकल्यामुळे काय झालं, कॅश आली आणि जे विकलं त्याला काय करायचं, तुम्हाला क्रेडिट करायचं म्हणजे सेल्स अकाउंट क्रेडिट करायचं आहे. ओके, आणि बघा कॅश अकाउंटला नियम कोणाचा लागला, रिअल अकाउंटचा लागला. ओके, समजून घ्या. व्यवसायात आली म्हणजे येणाऱ्या खात्याचं नावे करत असतो ना आपण, येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा आणि जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा. मग संपत्ती कोणती गेली, बघा सॉरी, नामधारी खात्याचा नियम लागणार आहे. ओके, इथं कशाला, सेल्स अकाउंटला. यानंतर बघा चौथं उदाहरण, व्यवसायात रोख आली. बघा चौथं उदाहरण कुठे आहे, इथं आहे. भांडे मिळविले, रिसिव्ड युटेन्सियल, याची एंट्री काय कराल, तर डायरेक्ट एंट्री समजून घ्या तुम्ही, कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. ओके, यानंतर भाडे दिलेले काय, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके, बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. उद्या मी डिटेलमध्ये ज्या गोष्टी आज सुटलेल्या असतील त्या सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. कुठंतरी तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की सरांनी 2-3 दिवस लेक्चर घेतले आणि आता म्हणजे सुट्टी देत आहे, ओके, चाट देत आहे, असं वाटलं नाही पाहिजे. म्हणून हा जो काही क्लास आहे हा थोडक्यामध्ये आपण शॉर्टकटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. तर बघा आजचे दिवस ऍडजस्ट करा, उद्यापासून आपण डिटेलमध्ये शिकण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच, इथेच थांबूया. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस इनिशिएटिव्ह, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू.